नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये मी बी एडुकेअरच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 3 इयर्स आणि 5 इयर्स महाराष्ट्र लॉ सीईटी परीक्षेची तयारी कशी करावी या विषयावरती आज आपण संपूर्ण चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी जर तुम्ही बी एडुकेअर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आता सबस्क्राईब करा, कारण या चॅनलवरती तुम्हाला महाराष्ट्र लॉ सीईटी संदर्भात ज्या ज्या काही नवनवीन अपडेट्स असतील त्या चॅनलवरती तुम्हाला मिळून जातील. ओके, चला तर मित्रांनो, सर्वप्रथम आपण परीक्षेचा पेपर पॅटर्न जाणून घेऊया. यामध्ये आहे, जर तुम्ही 5 इयर्स महाराष्ट्र लॉ सीईटीची परीक्षा देताय, ओके, तर त्यासाठी तुम्हाला 5 सब्जेक्ट विचारले जाणार आहेत. त्याच्यामध्ये आहे कायदेशीर योग्यता व कायदेशीर कारण मीमांसा, जो तुम्हाला 32 गुणांसाठी विचारला जाणार आहे. त्याचबरोबर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हा जो विषय आहे तो तुम्हाला 24 गुणांसाठी विचारला जाणार आहे. त्याचबरोबर तार्किक विश्लेषण हा जो विषय आहे तो 32 गुणांसाठी विचारला जाणार आहे. आणि इंग्रजी सब्जेक्ट आहे तो आहे 24 गुणांसाठी विचारला जाणार आहे. आणि 8 गुणांसाठी जो विषय आहे तुम्हाला तो सामान्य गणित. ओके, त्याचबरोबर जे विद्यार्थी 3 इयर्स महाराष्ट्र लॉ सीईटीची परीक्षा देणार आहेत त्यांच्यासाठी 24 गुणांसाठी विषय विचारला जाणार आहे कायदेशीर योग्यता आणि कायदेशीर कारण मीमांसा. त्याचबरोबर सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी हा जो विषय आहे तो आहे 32 गुणांसाठी. त्याचबरोबर 24 गुणांसाठी तार्किक विश्लेषण हा विषय विचारला जाणार आहे. आणि 40 गुणांसाठी इंग्रजी हा विषय विचारला जाणार आहे. ओके, 3 इयर्स साठी तुम्हाला हे फक्त 4 विषय आहेत मित्रांनो. ओके, असा पेपर जो तुम्हाला आहे तो 120 गुणांसाठी विचारला जाणार आहे. ओके, त्याचबरोबर ही जी परीक्षा आहे ती तुमची ऑनलाईन मोड असणार आहे. ओके, म्हणजेच सेंटरवर जाऊन ही तुम्हाला परीक्षा द्यायची आहे. ओके, चला तर मग मुख्य टॉपिक कडे वळूया. तर मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लॉ सीईटीची तयारी कशी करावी यावरती चर्चा करणार आहोत. तर यासाठी सर्वप्रथम महत्वाचं आहे म्हणजे अभ्यासक्रम. ओके, या परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे तो तुम्ही गुगलवर सुद्धा सर्च करू शकता किंवा तुम्ही बी एडुकेटशी संपर्क करू शकता. तर यानंतर अभ्यासक्रम तुम्ही जाणून घेतल्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन आहेत. तुम्हाला क्लासेस जॉईन करायला हवा की नको, की आपण स्वअध्ययन म्हणजे सेल्फ स्टडी केलं पाहिजे. ओके, तर बरेच विद्यार्थी असे असतात की ज्यांचे कॉन्सेप्ट क्लिअर नसतात. ते विद्यार्थी विचार करतात की आपण क्लासेस जॉईन करून शिक्षकांशी चर्चा करून आपल्या शंका निरसन करू शकतो. तर असे विद्यार्थी क्लासेस जॉईन करतात. तर मित्रांनो, बी एडुकेअर तुमच्यासाठी एक नवीन ऑनलाईन लाईव्ह मराठी बॅच घेऊन होते. ओके, ती बॅच जी आहे ती 23 जून 2025 पासून चालू होते आणि तिची वेळ असणार आहे सायंकाळी 7:30 ते 9 असणार आहे. ओके, 1.5 तासाचं तुमचं लेक्चर असणार आहे. ओके, आणि आठवड्यातून तुमचे 4 ते 5 लेक्चर्स असणार आहेत. ओके, तर मित्रांनो, लवकरात लवकर आपली सीट बुक करायची. ओके, 23 जून पासून बॅच चालू होते. त्यानंतर काही विद्यार्थी आहेत ते घर बसल्या सेल्फ स्टडी करू इच्छितात. ओके, त्यांच्यासाठी आपल्याकडे रेकॉर्डेड लेक्चर्स उपलब्ध आहेत. ओके, तर मित्रांनो, तुम्ही रेकॉर्डेड लेक्चर्स खरेदी करून महाराष्ट्र लॉ सीईटीची तयारी चालू करू शकता. त्याचबरोबर आपल्याकडे पुस्तकं सुद्धा आहेत. पुस्तकं तुम्ही ऑर्डर करा आणि महाराष्ट्र लॉ सीईटीच्या तयारीला लागायचा मित्रांनो. त्याचबरोबर ई नोट्स सुद्धा आहेत. या ई नोट्स तुम्ही मोबाईल किंवा लॅपटॉप वरती वाचू शकता. त्याचबरोबर आपल्याकडे टेस्ट पॅक अवेलेबल आहे. तुमचा अभ्यास झाला असेल तर त्यासाठी तुमच्याकडे जास्तीत जास्त प्रश्न सोडवण्याची गरज आहे मित्रांनो. तर आपल्याकडे महाराष्ट्र लॉ सीईटी साठी जे जे महत्वाचे टॉपिक्स आहेत त्या सर्व टॉपिक्स वरती आपल्याकडे टॉपिक वाईज टेस्ट यामध्ये तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर आपल्याकडे मॉक टेस्ट सुद्धा अवेलेबल आहेत. तर या मॉक टेस्ट म्हणजे काय, तर जसा सीईटीचा पेपर असणार आहे, ओके, सीईटीचा पेपर असणार आहे तशाच प्रकारचे पेपर आपल्याला या टेस्ट पॅक मध्ये पाहायला मिळणार आहेत. तर त्याच्यातून तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटीची तयारी करू शकता. ओके, तर मित्रांनो, अशा प्रकारे तुम्ही महाराष्ट्र लॉ सीईटीची तयारी सुरू करायची. ओके, त्याचबरोबर जर तुम्ही बी एडुकेटचा ऍप डाउनलोड केला नसेल तर आत्ताच ऍप डाउनलोड करा, कारण ऍप मध्ये तुम्हाला स्टोअरवर गेल्यानंतर महाराष्ट्र लॉ सीईटी संदर्भात जे काही मराठी कोर्सेस आहेत ते पाहायला मिळतील. ओके, ते कोर्सेस पाहून तुम्ही जो कोर्स तुम्हाला खरेदी करायचा आहे त्या संदर्भात जर माहिती जाणून घ्यायची असेल तर या ठिकाणी तुम्हाला दिलेल्या नंबरवरती संपर्क करायचा आहे. नंबर आहे 8383818888. ओके, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन टॉपिकसह. धन्यवाद.